महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. माझं नाव रामनाथ विष्णू वारिंगे, वारंगवाडी मावळ तालुका. हा बैल ओम्या बैल आम्ही जालना औरंगाबादवरून 2 दाती असताना घेतला होता. त्यावेळी बंदीचा काळ होता, 2018चा काळ, 2018 साल होतं. त्यावेळी तिथं मी पळताना पाहिला होता. तर त्यावेळी ते पळताना त्याची पळ आवडल्यामुळं तो आम्ही विकत घेतला 2018 साली. त्यावेळी तो 2 दाती होता. नंतर सराव करत असताना थोडं ओम्याला एकदा शिंगाला पण लागलं होतं. तर त्यात जवळजवळ 1 वर्ष ओम्याचं त्या दुखण्यातच गेलं. पण 2 दाती असल्यामुळं ते शिंगाला लागलेलं शिंग पण बसलं गेलं आणि 2019 पासून खरा तर तो पळायला लागला. गेले 5-6 वर्ष आलं तो बैल पळतोय. पण शिंग बसल्यानंतर त्यात जवळजवळ 9-10 महिने गेले आणि शिंग बसल्यानंतर ओम्याने जे पळायला सुरुवात केल्यानंतर काय मी 1 नंबरमध्येच बैल पळाला. तो आत्ता 2024 पर्यंत तो चांगलाच पळत राहिला. विशेष म्हणजे ज्या घाटात आम्ही झुपला ओम्या बैलाला त्या संघ अनेक बैल झुपली चांगली पाळणारी आपल्या पुणे जिल्ह्यातली. तर त्या बैलांमध्ये त्यांनी कायम 1 नंबरचीच घाटाचा राजा, 1 नंबर फायनल असे किताब त्यांनी जिंकले. बंदीच्या काळात थोडे कमी घाट होत होते, म्हणजे की सरावासारखे घाट होत होते. पण त्यात पण लोक हौसनी बाबा आपला गाडा किती सेकंदमध्ये जातो ते पाहायची घड्याळ लावून. तर त्यावेळी पण तो सगळ्यांच्या आतूनच त्याची बारी व्हायची. पण ज्यावेळी बंदीचा काळ उठला आणि शासनाच्या मान्यतेनुसार शर्यती व्हायला लागल्या, शासनाच्या परवानगी घेऊन शर्यती व्हायला लागल्या, त्या शर्यतीमध्ये ओम्यानी कायम प्रत्येक घाटामध्ये जिथं जाईल तिथं घाटाचा राजा, 1 नंबर फायनल असे अनेक किताब जिंकले. गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी दादा लांडगे यांनी भारतातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवली होती. त्या बैलगाडा शर्यतीमध्ये 1200 बैलगाडा मालकांनी भाग घेतले होते. म्हणजे महाराष्ट्रातून तर बैलगाडी आलेच होते सगळे, पण मध्य प्रदेश, राजस्थान इकडनं पण बैल आली होती. तर त्या 1200 गाड्यांचं त्या यात्रेचं स्वरूप असं होतं की सर्वांना पहिलं एकदा सिरियलला पळायला लागणार होतं. नंतर ज्यांची बारी पहिल्यात बसल त्यांची सेमी फायनल होती आणि नंतर फायनल होती. असे 3 वेळा बैलांना एका बैलगाडा जी 4 बैल असतात त्यांना 3-3 वेळा पळायला लागत होतं. विशेष म्हणजे त्या शर्यतीमध्ये 1200 गाड्यामध्ये ओम्यानी सिरियलला पण 1200 गाड्यामध्ये सर्वात आतून बारी ओम्याची झाली होती. आणि सेमीफायनलला पण जे काय 1,200 गाडे होते त्यात पण सर्वात आतून 11.03 अशी बारी सर्वात आतून झाली होती. आणि फायनलला पण 11.22 अशी फायनलला पण सर्वात आतून बारी झाली होती. आणि त्यावेळी तो खरा JCBचा मानकरी ठरला होता. आणि त्यावेळी ओम्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात ओम्या बैलाला ओळखायला लागले. त्यानंतर अनेक स्पर्धा आल्या, मग स्कॉर्पिओच्या झाल्या, थारच्या झाल्या. तर त्यांनी JCB बरोबर स्कॉर्पिओ जिंकली, 2 वेळा थार जिंकली. नंतर अनेक ट्रॉफ्या, नंतर ढाली, नंतर चांदीच्या गदा, मोटरसायकली तर कमीत कमी 100च्या पुढं त्यांनी मोटरसायकली आत्तापर्यंत जिंकलेल्या आहेत घाटाचा राजाला किंवा फायनलला. तर असा कायम बैल चांगला प्रकारे पळून आजपर्यंत तो पळतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी थोडा बैल जास्त रगीव आल्यामुळं आणि 6 दात वगैरे झाला होता गेल्या वर्षी, तर त्यामुळे जास्त रगीव बैल आल्यामुळं गेल्या वर्षी तो जरा पळतानाच बैलांना शेजारच्या मारायला लागला होता. मग त्यावेळी थोडं सर्व गाडे मालकांमध्ये चर्चा आली होती, आम्हाला पण काळजी लागली होती की आता ओम्या पळतो की नाही, पळायचं सोडून तो बैलांना शेजारच्या मारतो. मग त्यावेळी आम्ही त्याची 2-3 महिने खूप मेहनत घेतली. म्हणजे त्याला अवताला चालवला, चिखलात भाताच्या वावरात चिखल करून चिखलात चालवला. अशा प्रकारे मग परत त्याला घाटाचा थोडा सराव दिला, त्याचा खांद बदलला आणि खांद बदलल्यानंतर परत ओम्या जागेवर आला. त्यानंतर पुन्हा ज्यावेळी त्याला आम्ही झोपायला लागलो तर सलग 7-8 घाटात तो घाटाचा राजा झाला. परत फायनली मारल्या त्यांनी
म्हणजे परत पाहिल्यासारखा खान बदलू सुद्धा त्याच वेगाने तो पळत राहिला. तर असं करत असताना त्याला जो मध्ये सराव दिला त्यावेळी त्याच्या पुढच्या पायाच्या नख्या या गेल्या वर्षी उघडल्या गेल्या. आणि मग तो काय करायचा, थोडा मला वाटत होतं पळताना थोडा त्याचा पाय स्लिप झाल्यासारखं वाटायचे, घासारल्यासारखे. मग त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात की ज्यांचं नक्की करण्यात आणि शिंग करण्यात नाव आहे, की ज्यांना महाराष्ट्रात 1 नंबर, मी तर म्हणतो ते महाराष्ट्रात 1 नंबरच नक्की आणि शिंग करणारे आहेत, तळेगाव ढमढेरेचे मनोज थोरात म्हणून आहेत आमचे सहकारी. तर त्यांना मी बोलवलं आणि त्यांना एकंदर बैल बसलेला असतानाचे फोटो दाखवले. तर ते म्हणले पूर्ण पुढच्या पायाच्या नाक्या ह्या उघडलेल्या आहेत. त्यांना म्हणलं काय करावं लागेल तुमच्या अनुभवातून. ते म्हणले आपण याला, मी माझ्या आयडियानी माझ्या अनुभवातून अशी एक पत्र्या तयार करतो अशा की जेणेकरून त्याला त्या पत्र्या मारल्यानंतर त्याला ते जाणवणार नाही आणि बैल पाहिल्यासारखा पळल. मग त्यांनी ओम्याला गेल्या वर्षी पत्र्या मारल्यानंतर बैल पाहिल्यासारखा परत पळायला लागला. आता आम्ही त्यांच्याकडनंच मनोज थोरात आहेत त्यांच्याकडनं ओम्याला दरवर्षी साधारण फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान पत्र्या मारून घेतो आणि तो मग पावसाळ्यापर्यंत त्या पत्र्या टिकतात आणि ओम्या पाहिल्यासारखा धावतो. तर असं शिंग करण्यात आणि पत्र्या मारण्यात ज्या काय कोणत्याही बैलांना कधी मला एवढंच सांगणं आहे की शिंग आणि पत्र्या करण्यात त्यांचा कुणीच हात धरू शकणार नाही. ज्या कोणत्याही बैलांना पायाचा प्रॉब्लेम होईल, नाक्याचा प्रॉब्लेम होईल, तर त्यांना त्याचा गाढ अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या संपर्क साधून शिरूर तालुक्यातलं तळेगाव ढमढेरे म्हणून गाव आहे, तिथले ते मनोज थोरात म्हणून. तर त्यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांनी पत्र्या वगैरे मारून घ्यावा असं मी सर्व गाड्या मालकांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट की ओम्यासारखी बैल आपल्या पुणे जिल्ह्यात खूप पळतात. असं नाही की एकटाच ओम्या पळतो, अशी अनेक जणांची बैल आहेत की ती 1 नंबरमध्ये पळतात. पण असा गुणी बैल, इतका शहाणा बैल आणि इतका हुशार बैल आमच्या गोट्यामध्ये आला त्याबद्दल एक देवाचीच कृपा आमच्यावर होती असं मला या प्रसंगी वाटतं. कारण एखादा बैल किंवा एखादा प्राणी गाड्या मालकाचं इतकं मोठं नाव करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे ओम्या बैल. आज मी महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात जाऊ, म्हणजे जालना असू, औरंगाबाद असू, चाळीसगाव असू, सांगली असू, कोल्हापूर असू, सातारा असू, मुंबई असू, नगर असू, जालना औरंगाबाद असू, नाशिक जिल्हा, ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ओम्या बैलाला सर्व गाडा मालक ओळखतात. आणि त्याच्यामुळं की ओम्या बैलाचे मालक म्हणून, वारिंगे म्हणून आम्हाला पण ओळखतात. तर असा गुणी बैल एक देवाच्या कृपेने आमच्या गोट्यात आल्या. त्यानंतर बी आता 5-6 बैल त्या संघ 5-7 बैल आमच्या गोट्यात आहेत. ओम्याबरोबर आम्ही ती कधी कधी झुकतो. ओम्या त्यांना एकदम शहाण्या बैलासारखा एखादा वस्ताद असल्यासारखा शिकवतो. आत्ताच आम्ही वडद इथं घाट झाला तर त्या घाटामध्ये जो ओम्याच्या पुढं बैल पळायचा, चिकण्या म्हणून आमचा बैल आहे, तो बैल पळायचा, त्याला आम्ही ओम्या संघ झुपला होता. तर ओम्याच्या हुशारीमुळं ओम्यानी त्याला इतका व्यवस्थित नेला की त्या घाटामध्ये आमची 10 सेकंद 80 मिलींनी बारी झाली. म्हणजे आजपर्यंत त्या वडद घाटात आत्तापर्यंत इतिहासात एवढी आतून बारी कोणाची झाली नाही. ती आज म्हणजे नवीन बैल ओम्या संघ टाकल्यावर ओम्यानी बरोबर त्याला शिकवलं आणि त्या घाटात आम्हाला घाटाचा राजा फायनल या झाल्या. त्यानंतर आमचं एक 18 महिन्याचं वासरू आहे ते आम्ही आत्ताच नुकत्याच भरलेल्या चरोली घाटात झुपलो ओम्यासमोर. तिथं पण 2 नंबरची फायनल झाली. बारीक वासरू आहे 18 महिन्याचं. तर अशा प्रकारे इतका गुणी बैल की भविष्यात तो वयस्कर झाला, उद्या म्हातारा झाला तरी तो पुढं आम्हाला आयुष्यभर आमच्या गोट्यात येणारी वासरं, येणारी बैल तो शिकविल असा विश्वास आम्हाला या प्रसंगी वाटतो. आणि ओम्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे की गोट्यात एकदम गरीब बैल, गुणी बैल, पण घाटात गेल्यानंतर की त्याचं रूपच बदलतं, त्याचे डोळे फिरतात आणि तो एक वेगळाच त्याचा अवतार तयार होतो. तर असा हा बैल, म्हैसूर जातीचा बैल, बेरड जातीचा बैल आज आमच्या गोट्यात आहे, याचा आम्हाला पण आनंद होतो. एवढं मी ओम्याबद्दल सांगू इच्छितो. मालक, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता प्रत्येक महाराष्ट्रातला म्हणा किंवा भारतातला प्रत्येक जण आज ओम्याला ओळखतो. तर त्या प्रत्येकाची अशी इच्छा आहे की ओम्याचं दिवसाच्या दिनक्रमात किंवा काय त्याचा व्यायाम किंवा खुराक काही वेगळं असतं का रेग्युलर असतं, जेणेकरून म्हणजे आम्ही रोज सकाळी ओम्याला ज्यावेळी घाट नसतात त्यावेळी चालवतो, चालवण्याचा व्यायाम देतो, पोहण्याचा व्यायाम देतो. आणि खुराक म्हणलं तर
नेहमीप्रमाणे जे बाकीच्या गाड्या मालक देतात तोच खुराक आम्ही त्यांना देतो. आणि घरचा म्हणजे बांडाचा कडबा, नंतर मका, हिरवा शाळू, वाड, ऊसाचं वाड असं मिक्स कुट्टी पण ओम्याला असती. आणि रतिबामध्ये एक चांगल्या प्रकारचा खुराक म्हणजे उडदाची डाळ, शेंगदाणा पेंड, मका बारडा, सातूचा बारडा, नंतर त्याला दूध, अंडी, नंतर तूप, बदाम असा खुराक आम्ही ओम्याला एकदम पोटच्या पोरासारखा त्याला आम्ही जपून देत असतो. आणि त्यामुळंच गेले 5-7 वर्ष हा बैल एक चांगल्या प्रकारचा व्यायाम, चांगल्या प्रकारचा खुराक असल्यामुळं तो सातत्य दाखवतोय. म्हणजे असं आहे की दरवर्षी परत तेवढंच पळणं 5-7 वर्ष हा त्याच्या मेहनतीचा आणि खुराकामुळेच बैल पळू शकतो. आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला खुराक देत असतो. मला का आता मेन आजची मुलाखत ज्याची होती की आज बैलाच्या आपण त्याला बांधल्या, पत्र्या लावल्या. तर एक असं विचारायचं की पत्र्या लावत असताना आम्ही तुमचं तिथे एक गोष्ट अशी निदर्शनास आली की घरातलं एखादं आपलं लहान बाळ आहे त्याला काळजी घेण्या इतपत तुम्ही बैलाला हळू पाडा, दोरी अशी करा. बरेचसे तुमचे घरातले इतर मित्रमंडळी होती की सावकाश त्याला पकडा, बांधा, शिंगावर जोर देऊ नका, त्याला श्वास घेता येईल, वारं सोडा. म्हणजे ही एक काळजी प्रकार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आणि बैलाचं काय नातं आहे हे तुमच्या शब्दात तुम्ही सांगता? बैलाचं शेतकऱ्याचं एक वडिलांच्या मुलासारखं नातं असतं. कारण एखादा बैल गुन्हे असेल आणि पाळणारा बैल असेल तर त्या बैलामुळं त्या शेतकऱ्याचं नाव पण महाराष्ट्रात त्याचं नाव लौकिक होत असतं. आणि विषय पत्र्या मारण्याचा आहे तर पत्रा मारताना आपण खरोखर काळजी घेतलीच पाहिजे प्रत्येकाने. किंवा कोणताही विलाज करताना बैलाला औषधोपचार करताना त्याला काळजी घेतलीच पाहिजे. कारण बैल हा म्हणजे माणसासारखंच असतं बैलांचं पण, की त्याचा आजार, त्याची काळजी घेणं हे आपण जसं पोटच्या मुलाला किंवा घरातल्या एखाद्या वयस्कर माणसाला आपण जपतो त्याप्रमाणे जर बैलाला जपलं तर त्याला मग जास्त तो गंभीर स्वरूपात त्याचा आजार होत नाही. आज पत्र्या मारताना की ज्यांना त्या पत्र्या मारण्याचं एकदम प्रदीर्घ अनुभव आहे लहान वयात सुद्धा, आणि जे शास्त्रशुद्धच पद्धतीने पत्र्या मारतात असे मनोज भाऊ थोरात पत्र्या मारायला दरवर्षीप्रमाणे आलेल्या असताना त्यांचंच सांगणं असतं की बाबा बैलाला व्यवस्थित धरा. बैलाला पत्र्या मारताना पत्रीमध्ये जो खेळा मारत असतो त्या खेळामुळे कुठेही दुखापत होऊ नये म्हणून या सूचना द्याव्याच लागतात. आणि त्या सूचना दिल्यानंतर बैल एकदम सुखरूपपणे पत्र्या मारून झाल्यानंतर बैल पहिल्यासारखा परत चालू शकतो, पळू शकतो. याच्यासाठी ही काळजी घ्यावीच लागती. शेतकऱ्याचं आणि बैलाचं हे एक अतूट असं नातं आहे की ते नातं एक वेळ म्हणजे शेतकरी किंवा बैलगाडा मालक पोटाला खाणार नाही पण बैलाला चारणार असे अनेक हजारो शेतकरी आहेत, हजारो गाडा मालक आहेत की ती पोटच्या मुलाप्रमाणे बैलाला जीव लावतात, सांभाळतात. आणि सांभाळलं पण पाहिजे. कारण हे मुक जनावर आहे, याला काय आजार झाला किंवा याला काय प्रॉब्लेम झाला तर याला सांगता येत नाही किंवा रडता येत नाही. तर हे अतूट नात्यामुळं तो गाडा मालक, तो शेतकरी बैलाला काय झालं एक क्षणात ओळखतो. कारण इतकं ते अतूट नातं झालेलं असतं की तो थोडा एक पाऊल चालला तरी त्याला कळतं की हा बैल लंगडतोय, की याला बैलाला प्रॉब्लेम होतोय किंवा या बैलाच्या पोटात दुखतंय, हा बैल जरा चेहरा पाडतोय. हे अतूट नात्याशिवाय ओळखणं शक्य नाही. रोज 24 तास बैल आणि त्याचं नातं जमल्यामुळं त्याला ते लगेच लक्षात येतं. एवढं अतूट नातं जसं घरातला लहान मुलगा आजारी पडला त्याच्या आईला लगेच कळतं त्याप्रमाणे बैलाला काही प्रॉब्लेम झाला तरी त्या गाडा मालकाला, त्या बैलाच्या मालकाला किंवा शेतकऱ्याला लगेच कळतं. तर हे अतूट नाट्याशिवाय कळूच शकत नाही. त्या एवढं मोठं अतूट नातं आई आणि मुलाचं असतं तेवढंच गाडा मालकाचं, शेतकऱ्याचं आणि बैलाचं असतं. खिल्लार महाराष्ट्राची शान